पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. आमेन. हालेलुया, हालेलुया. हालेलुया, हालेलुया. 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 ख्रिस्तामध्ये उपस्थित प्रिय बंधू आणि भगिनीनो, प्रभू येशू आम्हाला स्वर्गामध्ये नेण्यासाठी आला. म्हणजे खरं म्हटलं तर परमेश्वर संपूर्ण मानवजातीवर खूप प्रेम करतो आणि म्हणून परमेश्वराचं प्रेम माणसानं ओळखलं नाही. आणि आदामाने हेवेनं जेव्हा पाप केलं तेव्हा काय झालं, परमेश्वराच्या आणि मानवाच्या मधामध्ये एक मोठा काय म्हणला गॅप पडला. आणि ते गॅप म्हणजे काय, पाप मधामध्ये आलं, पाप. आणि त्या पापामुळं, माणसाच्या पापामुळं, मानवाच्या पापामुळं प्रभू येशू काय म्हणत आहे, मत्तयाचे शुभवर्तमान अध्याय 3 वचन 2 मध्ये आम्ही वाचतो. मार्क अध्याय 3 वचन 2 मध्ये आम्ही वाचतो, पश्चाताप करा कारण स्वर्गाचे राज्य जवळ आलेले आहे. पश्चाताप करा म्हणजे मानवानं पाप केलं. पाप केल्यामुळं परमेश्वरापासून मानवाचा जो अंतर पडला, गॅप पडला त्या पापामुळं. आणि त्या पापामुळं काय झालं, माणसाला स्वर्गामध्ये जाणं बंद झालं. स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश बंद झाला माणसाचा. आणि म्हणून परमेश्वरानं हे सोडून नाही दिलं. जसं मानवानं पाप केलं म्हणून परमेश्वरानं आपलं प्रेम कमी नाही केलं, परंतु झालं काय, झालंय की परमेश्वरापासून माणसाचा जो पडलेला दुरावा तो दूर झाला, मानव दूर झाला. परंतु देवाने कधी आपल्या प्रेमाला कमी नाही केलं. मग त्या प्रेमापायी मानवानं तर पाप केलं, परंतु त्याला पापाचं काहीतरी त्याला खंडणी करावं लागते. खंडणी केल्याशिवाय त्याला आता स्वर्गामध्ये आपण वापस घेता येत नाही. म्हणून त्या खंडणीसाठी देवाने आपल्या पुत्राला पाठवलं. आम्ही मत्तयाचे शुभवर्तमान अध्याय 20 ओवी 28 मध्ये वाचतो, मनुष्याचा पुत्र पाप्यांना तारावयासाठी आणि पापांसाठी आपले प्राण देण्यासाठी आला. आपले प्राण देण्यासाठी आला. मनुष्याचा पुत्र म्हणजे प्रभू येशू प्राण देण्यासाठी आला. म्हणजे मग हे प्राण कशासाठी देण्यासाठी आला, प्राण देण्याच्या माग उद्देश काय होता. प्रभू येशू प्राण देण्यासाठी आला. आणि मग त्या प्राण देण्याच्या माग उद्देश काय होता की आमच्या पापाची क्षमा होऊन आम्हाला परत स्वर्गसुख मिळावं. जे आमचं स्वर्गसुख आमच्या पापामुळं आम्ही गमावलं होतो ते स्वर्गसुख आम्हाला वापस मिळावं. आणि त्यासाठी परमेश्वराने उपाय काय केला, आपल्या पुत्राला मरासाठी म्हणजे अर्पण केला. जुन्या काळामध्ये जसं आम्ही पाहतो की पहिलं कोणी पाप केलं तर त्याच्या पापाच्या खंडणीसाठी कोकरू अर्पण करणे आणि त्या कोकराच्या रक्ताद्वारे त्या केलेल्या पापाची क्षमा मिळायची. तर ह्या काळामध्ये, नवीन काळामध्ये परमेश्वराने काय केलं, कोकराचं रक्त तर ते ठीक आहे, परंतु कोकराच्या रक्ताने माणसाचे पाप धुतले जाणार नाही. कारण माणसाचे पाप दूर करण्यासाठी एक निर्दोष कोकरू पाहिजे. निर्दोष दुसरा कोणी नाही तर प्रभू येशू निर्दोष. त्यांनी कधी पाप केलं नाही. म्हणून त्याचं रक्त त्याला अर्पण करण्यासाठी परमेश्वराने ठरवलं आणि त्याला पाठवलं. आणि येशू म्हणत आहे, मी पाप्याच्या क्षमासाठी आणि त्यांच्यासाठी प्राण अर्पण्यासाठी आलेला. आम्ही योहानाचे शुभवर्तमान अध्याय 1 वचन 29 मध्ये आम्ही वाचतो, बाप्तिस्मा करणारा योहान आपल्या शिष्यांना सांगताना येशूकडे बोट दावून म्हणत आहे, हा पहा जगाचे पाप हरण करणारा
परमेश्वराचा कोकरा. हा पहा, जगाचे पाप हरण करणारा परमेश्वराचा कोकरा. म्हणजे जगाचे पाप हरण करण्यासाठी परमेश्वराने कोकरा पाठवला. कोकरा का म्हणून म्हणत आहे की जुन्या काळामध्ये जे कोकरू बकरीचं मेंढीचं पांढरू अर्पण्यात येत होतं, आणि आता प्रभू परमेश्वराने आपला पुत्र पाठवला. आपला पुत्र पाठवला म्हणजेच त्याला म्हणत आहे की हाच आहे तो परमेश्वराचा कोकरा, जगाचे पाप हरण करणारा. प्रिय बंधू आणि भगिनीनो, हे परमेश्वरानं आमच्यासाठी केलं, आमच्या प्रेमा खातीर केलं, आम्हाला वाचवण्यासाठी केलं, आम्हाला स्वर्गात नेण्यासाठी केलं. प्रियजन हो, आम्ही जेव्हा या उपवास काळामध्ये आहोत आणि पवित्र आठवड्यामध्ये आम्ही येऊन पोहोचलेलो आहोत, तर आम्ही हे समजणं फार गरजेचं आहे. प्रियजन हो, पुष्कळ लोकांनी हे समजलेलं नाही आहे. आम्ही पुष्कळ प्रार्थना करतो, भक्ती करतो, विश्वास करतो, परंतु खऱ्या अर्थाने प्रभूनं आमच्यासाठी का म्हणून प्राण अर्पण केला, याच्या मागचा उद्देश काय होता, हे आपण समजलं नाही. जेव्हा आपण समजू तेव्हा खरोखर आम्हाला आपल्यावर प्रेम राहणार नाही. आपल्यावर आता काय करतो आपण? स्वतःवर प्रेम करत आहोत. स्वतःवर प्रेम. पुष्कळदा काय होते, आम्ही विश्वासू तर आहोत, परंतु माझं काहीही नष्ट नाही झालं पाहिजे म्हणजे याच्याकडे आम्ही प्रयत्न करतो. माझी मजुरी गेली नाही पाहिजे, माझा तोटा नाही झाला पाहिजे, माझा अपमान नाही झाला पाहिजे, मला ते सर्व मिळालं पाहिजे, मला मान मिळाला पाहिजे, याच्यामध्येच आहो आपण. कारण काय, आम्ही येशूने जे आमच्यासाठी अर्पण केलेलं आहे त्याचा अर्थ समजलो नाही आम्ही. आणि जेव्हा आम्ही हा अर्थ समजतो तेव्हा आम्हाला असं वाटेल की येशूनं आमच्यासाठी एवढं केलेलं आहे, येशूनं माझ्यासाठी एवढं केलेलं आहे, येशूनं माझ्यासाठी प्राण दिलेला आहे. एक जुन्या काळामध्ये राजेशाही होती. इंग्लंडमधला एक राजकुमार, तो कधी बाहेर निघाला नाही. एकदा तो फिरायला निघाला आणि एका चर्चमध्ये जाऊन तो बघतो, तर त्या चर्चमध्ये त्याला येशू ख्रिस्त क्रूसावर टांगलेला असा त्याला आढळला. आणि त्याच्या खाली लिहिलेलं होतं, काय लिहिलेलं होतं? मी तुझ्यासाठी एवढं केलं आहे. एवढं म्हणजे जेवढं हात पसरून दिसते तेवढं. मी तुझ्यासाठी एवढं केलेलं आहे. मी तुझ्यासाठी एवढं केलेलं आहे. खाली लिहिलं होतं, तू माझ्यासाठी काय केलास? मी तुझ्यासाठी एवढं केलेलं आहे, तू माझ्यासाठी काय केलं? हे त्याला वाचल्याबरोबर त्याला त्याच्या मनामध्ये एकदम परिवर्तन झालं की खरोखर येशूने जगासाठी एवढं केलेलं आहे. कोणासाठी एवढं केलेलं आहे येशूने? फक्त ख्रिस्ती लोकांसाठी नाही. परमेश्वर फक्त ख्रिस्ती लोकांसाठी, परमेश्वर ख्रिस्ती आहे हेही आपण म्हणू शकत नाही. परमेश्वराने जगासाठी केलेलं आहे. जग परमेश्वराची सृष्टी आहे. जग परमेश्वराचे, जगातली सर्व मानवजात परमेश्वराचे लेकरे आहेत. आणि त्या आपल्या लेकरासाठी तो एवढं करत आहे. आणि म्हणून मी सुद्धा परमेश्वराचं लेकरू आहो असं आपण विश्वास ठेवला पाहिजे. योहानाचे पत्र अध्याय 1 वचन 12 मध्ये आम्हाला वाचायला मिळते, जितक्याने त्याच्यावर विश्वास ठेवला, जितक्याने त्याला स्वीकार केलं, त्याला परमेश्वराने आपले पुत्र होण्याचा अधिकार दिलेला आहे. कोणाला? ज्या लोकांनी त्याला स्वीकार केलेला आहे. म्हणूनच आपण हे ख्रिस्ती समाज म्हणून काय म्हणतो, कसा म्हणतो? जे लोक येशूवर विश्वास ठेवलेले आहेत ते लोक ख्रिस्ती म्हणून मानले जातात. ज्यांनी विश्वास ठेवला नाही, ते ख्रिस्ताला स्वीकार केलेले नाही म्हणून त्याला ख्रिस्ती म्हणत नाही. परंतु देवानं कोणालाही भेदभाव केला नाही की तू फक्त ख्रिस्ती बन, तू ख्रिस्ती बन, तू माझ्याकडे ये, फक्त तू ये, असं नाही म्हटलं. सर्वांसाठी प्रभू आहे. कारण प्रभू सर्वांचा आहे. परमेश्वर सर्व संपन्न आहे. तो
सर्वव्यापी आहे प्रभू, सर्वशक्तिमान आहे प्रभू. आणि म्हणून त्या परमेश्वराने आम्हाला बोलावं. प्रियजनो, ह्या उपवास काळामध्ये आणि या पवित्र आठवड्यामध्ये आम्हाला याचं चिंतन करणे आहे. आम्ही लवकरच आता गुड फ्रायडेमध्ये आम्ही भाग घेणार आहोत. आणि गुड फ्रायडेची आम्ही क्रूसाची वाट करत असताना आपण स्वतःकडे पाहूया. येशूनं माझ्यासाठी एवढं केलं, मी येशूसाठी काय करणार? मी येशूसाठी काय करू शकतो? मी येशूसाठी काय केलं पाहिजे? येशूनं मला वाचवलेलं आहे, मी काय करू शकतो? येशूनं मला बोलावलेलं आहे, मी काय करू शकतो? विश्वास करूया, प्रार्थना करूया, एक दुसऱ्यासाठी प्रार्थना करूया, एक दुसऱ्याला देवाचं प्रेम मिळण्यासाठी प्रयत्न करूया. सर्वांनी देवाचं प्रेम ओळखावं आणि सर्वांनी प्रभूला स्वीकार करावं, अशी आपण प्रार्थना करूया.